मैत्रिणींनो, फोर्स करून खायची सवय लावू नका. कारण मी स्वतः अनुभवलं आहे माझ्या मोठ्या मुलाच्या बाबतीत. ज्या वेळेला आपण असं फोर्स करतो ना, मग ते काउंटर रिॲक्शन होते आणि हे असं खायला आलं की निगेटिव्हली रिॲक्ट करायचं, अशी एक बॉडीला सवय लागते, मनाला सवय लागते आणि मग ते इरिटेट होऊन जातं बाळसुद्धा आणि आपणसुद्धा. त्यामुळे फोर्स करून खाण्याची सवय लावू नका. अगदी हे मुलांच्या अभ्यासात देखील लागू होतं आणि माझ्या 2 मुलांच्या अनुभवावरून मी सांगते. फोर्स करून, अगदी काहीतरी वाजवून, काहीतरी दाखवून, मोबाईल दाखवून खायची सवय तर बिलकुल लावायची नाही. अगदी त्याने नाही न खाल्लं तरीसुद्धा चालेल, पण कुठल्या गोष्टी वाजवून, टी व्ही दाखवून, मोबाईल दाखवून खायची सवय लावायची नाही. हे लक्षात घ्या. बाळाच्या वयाच्या 12 महिन्यापर्यंत म्हणजे 1 वर्षापर्यंत त्याला फोर्स नाही करायचा. आपण शांत असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर त्याला फोर्स करून खाण्याची सवय लावली ना, तर पुढे तुम्हाला खूप अवघड जाईल आणि हे पुढचे कॉन्सिक्वन्सेस टाळायचे असतील, पुढचे तुम्हाला याचे परिणाम, वाईट परिणाम टाळायचे असतील, तर आत्ता फोर्स करू नका. त्याला हवं तेवढं ते खाणारच आहे आणि प्रत्येकाची नीड वेगळी आहे. काही बाळं लगेच ॲक्सेप्ट करतील, 4-5 चमचे खातील, अगदी अर्धी वाटीसुद्धा पितील. परंतु काही बाळं ना, त्यांना ब्रेस्ट मिल्कची इतकी चव झालेली असते जिभेवर, ते अगदी औषधासारखं या अन्नाला रिॲक्ट करतील. त्यामुळं प्रत्येक बाळ वेगळं आहे. प्रत्येक बाळ रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांच्यावर चिडचिड करू नका. 1 वर्ष त्याला त्याच्या पद्धतीने खाऊ द्या. तर मैत्रिणींनो, हे नेहमी लक्षात ठेवा. ज्या गोष्टी तो पाहतो, बघतो आणि अनुभवतो, तो त्याचा पर्टिक्युलर गोष्टीविषयी अनुभव बनतो आणि पुढं जाऊन तुम्हाला कुठला त्रास व्हायला नको. म्हणून मी हे तुम्हाला आत्ताच सांगते की पुढं हे बाळ मोठं झाल्यावर तुम्हाला खाण्यापिण्याच्या बाबतीत त्रास द्यायला नको. यासाठी आत्ताच ते खाणं त्याला स्वतःहून आवडलं पाहिजे. त्याचं प्रमाण त्याला स्वतःहून ठरवता आलं पाहिजे. हे बघा, तुम्हीही कुठल्या टिप्स किंवा कुठल्या गोष्टी फॉलो केल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये निसंकोचपणे लिहा, म्हणजे इतर मैत्रिणींना याचा फायदा होईल. आणि अजूनही तुम्हाला काही माहिती हवी असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करीन आणि तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.